टोनर टोनर ए काय काय तोंडात गेलं ना झुंटते यार. हा खाऊन बघ ना टेस्ट कसं लागतं. कडू लागते. कडू लागते. तू खाऊन नाही बघितलं कधी? मला बरं कसं बघते वाकेल वाकेल. मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर हे 800 रुपये. 800 रुपये. हे 800 रुपये. आयुष काय इंग्लिश मध्ये बोलता? हे 800 रुपयाचं मॉइश्चरायझर आहे. इंग्लिश मध्ये मॉइश्चरायझर बोल ना. इट्स मॉइश्चरायझर. इट वॉज काय पण आयुष कुठलं इंग्लिश शिकलंस रे? इट वॉज काय? वॉज म्हणजे होतं. वॉज म्हणजे पास्ट झालेली गोष्ट. इतका येतो मला. मी हा वापरून बघा ना. हे हॅलो एव्हरीवन. तर मी तुमची बहीण पुन्हा एकदा माझ्या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. तर कशा आहेत सर्व? मजेत असणारच. तर माझा आज मेकअप आहे हा प्रणालीने केलेला आहे बघा. खूप नॅचरल दिसत आहे. सो प्रणाली आमची ही मेकअप आर्टिस्ट ज्यात स्वतःचं मेकअप करते आहे. तर कसा केला आहे मेकअप हिने सांगा. आणि तुम्हाला जर करायचं असेल तर हिला नक्की DM करा. मी हिचा ID मेन्शन करते. सो आज आम्ही चाललोय दापोलीला. ह्या खूप दिवसानंतर आम्हाला भेटायला आल्यात. घरी लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा माझ्या घरी आल्या. सो आम्ही आज प्लॅन केला आहे दापोलीचा. सो बघूया आपण आजच्या दिवसात काही काही आपलं रुटीन लागतंय. तर असंच ब्लॉग कंटिन्यू करा. चला 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 चला. सो फायनली आम्ही रेडी झालेलो आहोत निघायला दापोली. पण इकडे बघ. सो बघा सर्व रेडी झालेले आहेत आणि आता आम्ही निघतोय दापोलीला. तर किरण सुद्धा माझी वाट बघत आहे तिकडे. चला स्टार्ट. चलो चल सरळ सरळ लेफ्ट घे. तर फायनली आम्ही आता दापोलीमध्ये पोचलो आहोत. तर बीचवर नाही पण दापोलीमध्ये आम्ही एंटर केलेला आहे. तर आता आम्ही निघत आहोत. मुरुड की हरणे बंदर हे तुम्हाला कळेलच आम्ही कुठे जात आहोत. तर आता आम्ही बीचवर जात आहोत. तर बघूया अजून किती वेळ लागतोय सफर करायला. सो संध्याकाळ झालेली आहे आणि सनसेटचं टायमिंग सुद्धा आम्हाला मिळणार आहे बीच वरती. तर बघूया. आम्ही एक 2 ते 3 मिनिटाच्याच अंतरावरती आहोत आणि आता फायनली आम्ही पोचलेलो आहोत. तर हे बघा आम्ही जात असताना आमच्या मागे काही पोरं लागलेत. बहुतेक ह्याच्यामध्ये एक यूट्यूबर दिसतोय ज्याच्या हातात मोबाईल आहे मागे. तर एंट्री करत असतानाच काही रिसॉर्ट लागतात. खूप छान छान रिसॉर्ट आहेत. पण आम्हाला स्टे नाही करायचा कारण की आम्ही लगेच रिटर्न निघणार आहोत. राहणार नाही होत तिथे. पण तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही नक्कीच राहू शकता. सो आता एक 5 मिनिटातच आम्ही पोहोचतोय आणि मग तुम्हाला मी तिकडचा व्ह्यू दाखवते. सो फायनली मी आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि इव्हिनिंगचे 5:30 झालेले आहेत आणि आम्हाला आता सनसेटचा सुद्धा व्ह्यू छान मिळणार आहे. सो फोटोज वगैरे काढायला खूप भारीच व्ह्यू भेटणार आहे. सो हे बघा 10 9 8 7 6 5 4 3 2
1 अँड फायनली आम्ही बीचवर पोचलेलो आहोत. फायनली आता आम्ही हर्णे बीचवरती पोहोचलेलो आहोत आणि आता गाडी पार्किंग करायला हे लोक चाललेले आहेत. तर आम्हाला चेंज सुद्धा करायचं आहे. केस झाले भरती तर भरती झालेली आहे आणि आता आम्हाला काय आतमध्ये बहुतेक वाटत नाही की जास्त उतरायला भेटेल. क्लीन आहे कसा क्लीन नाही. सो असंच आम्ही काही रील्स शूट केल्या, फोटोज वगैरे काढले आणि खूप मजा केली. आणि मग हे लोक आतमध्ये गेले पाण्यामध्ये. तर ह्यांना बघून मलाच खूप भीती वाटत होती. मी यांच्या क्लिप्स वगैरे काढल्या. सनसेट वगैरे बघत संध्याकाळ कधी झाली आम्हाला काही समजलं नाही. सो हे बघा किती रात्र झाली अजून पण आम्ही बीचवरतीच आहोत. बघितलं आंघोळ वगैरे आम्ही केली आणि आता आम्ही निघतोय. सो ब्लॉग आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. सो बघा आम्ही शेवपुरी खायला आलेलो आहोत आणि आता पोटात आम्ही थोडंसं काहीतरी टाकतो आणि मग ब्लॉग एंड करतो. सो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि ते आम्ही थोडंसं पोटात टाकून आता पुढे एकदा हॉटेलला थांबूया जेवायला. चाललंय आमचं तर बघूया. कशी आहे शेवपुरी? कशी शेवपुरी पडला? कशी शेवपुरी छान आहे. तर ह्या हॉटेलमध्ये आम्ही एका रेफरन्सवरती आलेलो होतो आणि दिस इज माय थाली. अँड आता टेस्ट रिव्ह्यू बघाल तुम्ही. इट्स माय थाली. चिकन रस्सा, तिकडे जरा तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि इकडे बघा सोलकढी. पुढचं नाही मला माहिती पण कोल्हापुरी हे असेल ना काहीतरी. बघा हे बघा हे कार्टून पण बघू तुझं ड्रेसिंग. ही बघा जायचे नाचायला पण काय आमचा अवतार बघा ना. आणि रात्रीचे वाजले अजून गेलो नाही. 11:30 झाले 11:30 आणि हे गाव बघा कुठलं आहे. रेवतळे. पनू घाबरते मध्ये आम्ही कसं नाचायला जाऊ शकतो. पनू नाच. हसतील कुठून आलं काय काहीतरी केलंय मागे शेपटी आली. ओ बघू तुमचं तोंड बघू. आमची घे ते मी ते कमल खाली असाच टाइमपास करता करता वाजले आम्हाला 12. सो फायनली आज माझा बर्थडे आणि मी घरी आले दापोलीवरून. तर मला हा सरप्राईज भेटलेला आहे बर्थडेचा केक. सो 12 वाजता त्याने जाऊन केक आणलेला आहे आणि केक पण भेटलेला आहे. बेकरीवाल्याला बोलवलं दुकानामध्ये आणि मग बेकरी उघडून केक आणलेला आहे. सो मला भारी वाटलं खूप. आणि आता केक आम्ही कटिंग करतो आणि मग ब्लॉग इथेच एंड करतो. तर बघूया आपण. ऋतू आणि पनू अजून आहेत, त्या जाणार होत्या रात्री 1:30च्या ट्रेननी पण आता लेट होतोय आणि बर्थडेसाठी पण मग त्या थांबतात. सो ब्लॉग कंटिन्यू करा.